नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. पीक विम्याचा दुसरा टप्पा 28 जून 2025ला बँक खात्यात जमा होणार. शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि ब्रेकिंग न्यूज आली आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी सरकारकडून मोठी मदत जाहीर झाली आहे. आता 28 जून 2025ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विमा वितरित करण्यात येणार आहे. सरकारचा हा एक मोठा निर्णय असून 75% अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. तर बघा मित्रांनो, ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे की 75% अग्रिम पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 28 जून रोजी जमा होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आज सोन्याचा दिवस उजळला आहे. 75% पीक विमा आता 28 जून 2025ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता हा पीक विमा का जमा होणार आहे याचे कारणही आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. अनेक दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्याला फक्त 5 किंवा 7,000 याप्रमाणे पहिला टप्पा पीक विमा वाटप झाली होती. तर आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये किती हेक्टरी किती पीक विमा जमा होणार आहे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत. या निर्णयानुसार जो काही पीक विमा आहे तो आता शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तात्काळ बँकांना आज आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आज सोन्याचा दिवस उजळला आहे. खूप मोठा खुशखबर शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे. आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. असा मोठा निर्णय सध्या शासनाने घेतला आहे. सरकारमार्फत या ठिकाणी जिल्ह्याची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% पीक विमा मिळणार आहे. 18 जिल्ह्यांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळणार आहे, अशी माहिती आपल्याला एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री साहेब बोलताना दिलेली आहे. तरी मित्रांनो, 100% पीक विमा हा जमा होणार आहे 18 जिल्ह्यांमध्ये. तर 18 जिल्ह्यांची यादी आपण सुद्धा आता बघणार आहोत. आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की पाहून घ्या, कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पीक विमा 100% मिळणार आहे. परंतु पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम देखील या ठिकाणी करायचे लागणार आहे. चला तर शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया की तुम्हाला कोणते काम करायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ हे 2 कागदपत्रे या ठिकाणी जमा करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला 75% अग्रिम पीक विमा 100% लाभ या ठिकाणी मिळू शकेल. तर मित्रांनो, आपण बघून घेऊया की ते 2 कामे कोणती आहेत जे तुम्हाला लगेच करायची आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजेच राज्य सरकारने अलीकडे 3178 कोटी रुपयाचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केली आहे. ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग आधीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा सुद्धा झाला आहे. म्हणजेच की पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळाला आहे. आता उर्वरित रक्कम ही लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच की तुम्हाला आता उर्वरित रक्कम 28 जून 2025ला तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याची यादीसुद्धा पाहणे अत्यंत गरजेची आहे. तर आपण ती जिल्ह्याची यादी या ठिकाणी आज पाहणार आहोत. त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. शेतकरी बांधवांनो, बघा पीक विमा नुकसान भरपाईचे स्वरूप काय आहे. तर महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य असून येथून बहुतांश जनता शेतकरीवर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना समोर जावे लागत आहे. हे जे काही संकट आले होते त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय ठरला आहे. आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, 75% अग्रिम पीक विमा अंतर्गत या योजनेअंतर्गत पात्र
शेतकऱ्यांना सरकारी प्रति 10,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 10,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा मिळणार आहे, अशी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पहिला पीक विम्याचा जो काही टप्पा होता त्यामध्ये शेतकऱ्याला खूप कमी असे की 1,500 रुपये हेक्टरी एवढे पैसे शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला आहे। म्हणजे 4 एकर शेत असेल तर 6,000 रुपये याप्रमाणे हे पैसे आलेले आहेत। परंतु आता 10,000 रुपये हेक्टर प्रमाणे ही रक्कम तुम्हाला भेटणार आहे। शेतकरी बांधवांनो, ही रक्कम DBT मार्फत तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचे काम करायचे आहे। ते महत्त्वाचे काम केले तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे। हे काम कोणते लगेच सांगणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर तात्काळ लाईक करून घ्या आणि व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल व DBT केल्याशिवाय तुम्हाला हे पैसे येणार नाहीत हे लक्षात अगोदर घ्या। तुमचं आधार कार्ड हे अकाउंटला लिंक झालेलं हवे, तरच तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येतील। मित्रांनो, हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे काम तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहे, तरच ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। महाराष्ट्रातील सर्व विभागांचे नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार आहे। म्हणजेच मित्रांनो, जेवढे काही विभाग आहेत सर्व विभागामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विमा मिळणार आहे। प्रत्येक विभागातील शेतकऱ्याला विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। आता आपण या ठिकाणी जिल्ह्याची यादी घेऊया। तर चला तर मग आता जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत। या ठिकाणी आता पहिला विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग। नाशिक विभागामध्ये द्राक्ष, कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे। द्राक्षाची निर्यात या विभागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जी काही नुकसान झाले आहे त्याची भरपाई पीक विम्याच्या दुसरा टप्पा म्हणून 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 28 जून 2025 जमा होणार आहे। यामध्ये नाशिक विभागाचा समावेश आहे। नाशिक विभागामध्ये जेवढे काही खेडेपाडे आहेत ते या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत आणि त्यांना सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे। तर बघू शकता तुम्ही, नाशिक विभागाचे जेवढे काही खेडेपाडे आहेत सर्वांना हा पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। आता पुढील विभाग आहे तो म्हणजे पुणे विभाग। त्यानंतर बघा, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर आता या ठिकाणी पहा, अहिल्यानगर हा जिल्हा आहे। अहमदनगर जिल्हा म्हणजेच शेतकरी मित्रांनो, सर्वाधिक मदत या ठिकाणी अहमदनगर या जिल्ह्यांना मिळणार आहे। या विभागामध्ये ऊस, बटाटा आणि तेलबिया या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, परंतु पुणे विभागातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे। पीक विमा पुणे विभागातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्याला देखील मिळणार आहे। आता पुढील विभाग या ठिकाणी आपण पाहून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर हा विभाग, कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर विभागातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे। या विभागामध्ये साखर कारखान्याची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा विशेष फायदा होणार आहे। आता ऊस उत्पादकच नाही तर कापूस, हरभरा, ज्वारी जेवढे काही पिकाचे नुकसान झाले आहे त्या सर्व पिकांना नुकसान भरपाई मिळणार आहे, परंतु जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्याला भरपाई मिळू शकते। आता शेतकरी बांधवांनो बघा, वाटेगाव, शिराळा आणि कवडेमाळ तालुक्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची पीक विम्याची दुसऱ्या टप्प्याला प्राधान्य देण्यात येणार आहे। या विभागातील भूमिगत पाणी पातळी वाढवण्यासाठी विशेष योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे, परंतु आता या विभागातील शेतकऱ्यांना पीक विम्याची टप्पा 28/2/2025 जमा होणार आहे। आता पुढील विभाग आहे छत्रपती संभाजी नगर विभाग। आता पहा, छत्रपती संभाजी नगर विभागातील म्हणजेच औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत ही मिळणार आहे। मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना अधिक मदत
या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे आता त्यांना देखील मदत ही मिळू शकते। आता शेतकरी बांधवांनो पहा, तेथील गंगापूर, अंबळ आणि परडी या तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचण्यात येत आहे। येथील कपाशी आणि सोयाबीन पिकाचे या ठिकाणी नुकसान झालेले आहे, त्यांना देखील मदत या ठिकाणी मिळणार आहे। आता पुढील विभाग म्हणजे अत्यंत गरजेचे असणार आहे। आता शेतकरी बांधवांनो लातूर विभाग आहे। लातूर विभागामध्ये उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे। 28 जून 2025ला सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे मिळू लागले आहेत। या विभागामध्ये तूर, मका, हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। लातूर विभागाला या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे। आता पुढील विभाग लवकर पाहून घेऊया। त्यानंतर आहे अमरावती हा विभाग। अमरावती विभागामध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे। शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा, या भागामध्ये कापूस, सोयाबीन या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होत असते। विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत पुरवली जाणार आहे। म्हणजेच अमरावती विभागातील जे काही छोटे छोटे खेडेपाडे असतील त्यांना देखील या पीक विमा मिळणार आहे। तालुका असेल, खेडेपाडे असेल, सर्वांना हा पीक विमा वाटण्यात येणार आहे। त्यानंतर पहा, आता शेतकरी बांधवांनो नागपूर हा विभाग आहे। आता नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मदत ही मिळणार आहे। या विभागामध्ये भात, कापूस, डाळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत असते। विशेष भात उत्पादन शेतकऱ्यांना मदतीचा मोठा फायदा हा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो हा पहा, येथील लोक सावनेर आणि रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीचा रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। म्हणजेच बघा, आता 28 जून 2025ला शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात ही होणार आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत। आज आपण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होणाऱ्या जिल्ह्याची यादी या ठिकाणी पाहिलेली आहे। शेतकरी बांधवांनो आजची जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी पाहून घेतलेली आहे। आता उर्वरित जिल्हा या ठिकाणी आपण पाहून घेऊया। उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा येणाऱ्या हप्त्यामध्ये वाटप होऊ शकतो। आता जे काही राहिलेले जिल्हे आहेत त्यांना यादी आपल्याला जेव्हा मिळेल तेव्हा ती यादी सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। उरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांधवांना काळजी करण्याची काही गरज नाही, कारण की टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो राहिलेल्या जिल्ह्यातही लवकरात लवकर हा विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकणार आहे। तर मित्रांनो अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा। तर भेटूया पुढच्या माहिती घेऊन।